नमस्कार, मी अमोल देसाई आणि तुम्ही बघताय दख्खन मीडिया. या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्र, आज आहे जागतिक चिमणी दिवस आणि आपल्या गडिंग्लजचा नगर पक्षी आहे चिमणी. आणि जेव्हापासून कृष्णांत पर्यावरणचे आनंद पाटील साहेब आणि त्यांच्या सहकार्याने गडिंग्लजचा नगर पक्षी म्हणून चिमणीची घोषणा केली आहे, तेव्हापासून चिमण्यांचं प्रमाण हळूहळू वाढताना आपल्याला दिसतंय. पण हे प्रमाण अजून चांगल्या पद्धतीने वाढावं यासाठी नगरपालिका नेहमीच प्रयत्नशील असते. चिमणीचा पुतळा जिथं बसवलेला त्या चिमणीच्या पुतळ्याला अभिवादन करून आजच्या दिवसाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं निसर्ग संवर्धनासाठी ज्या ज्या पर्यावरण दूतांनी आपलं वेगळं योगदान दिलेलं आहे त्या गडिंग्लजमधील सर्वांचा सत्कार आजच्या कार्यक्रमामध्ये ठेवण्यात आलेला होता. त्यामध्ये झाडांसाठी काम करणारे, त्याचबरोबर पक्ष्यांसाठी काम करणारे, सर्पमित्र, अशा सगळ्यांचा सन्मान नगरपालिकेच्या वतीने करण्यात आला. वेगवेगळं काम करणाऱ्यांच्या पाठीशी नगरपालिका नेहमीच असते आणि आजही नगरपालिकेनं दाखवून दिलं की तुम्ही एक पाऊल जर वेगळं काही करण्याच्या दृष्टीने उचललं तर नगरपालिका नेहमी तुम्हाला सहकार्य करते. आणि आजच्या या पर्यावरण दूतांच्या सत्कारातून नगरपालिकेला हेच दाखवून द्यायचं होतं की चांगलं काम करा, आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत. सर्वांना नमस्कार. आज गडिंग्लज शहरामध्ये गडिंग्लज नगर परिषद व नागरिकांचे व पर्यावरण प्रेमींच्या वतीनं गडिंग्लजच्या प्रांगणामध्ये उभं केलेला जो चिमणीचा पुतळा आहे त्या पुतळ्याला हार अर्पण करून आणि एक पर्यावरणाची चळवळ कशा पद्धतीनं करायची असतं याचं उदाहरण म्हणजे गडिंग्लज नगर परिषद व गडिंग्लज मधील नागरिक आहेत असलेली चिमणी या प्रांगणात उभं केलेली आहे. आज या निमित्तानं नगर परिषदेच्या वतीनं प्रत्येकाच्या अंगणामध्ये किंवा टेरेसवरती पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी व खाऊ ठेवण्यासाठी मातीची मडकी या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. ही चळवळ प्रत्येकानं आपल्या भागामध्ये राबवलेली पाहिजे. एकच यावेळेला मागणी आहे की शहरामध्ये खूप जखमी पक्षी सापडतात, मांजाचा दोरा असू दे, वायर्स असू दे, आणि त्यामुळं आपणाला त्याच्यावरती उपाय करत असताना आम्हाला वेळोवेळी अडचण येते. त्यामुळं गडिंग्लज शहरामध्ये नगरपालिकेनं आम्हाला जागा दिलेली आहे, त्यामध्ये आम्ही जखमी पक्षी ठेवत असतो. त्याचं मजबूतीकरण करण्यासाठी आम्हाला एक पत्र्याचं जे शेड आहे ते कॉन्क्रिटीकरणाचं शेड नगराध्यक्ष साहेबांनी व मुख्याधिकारी साहेबांनी करावं अशी विनंती करतो. आज गडिंग्लज नगरपालिकेच्या मार्फत चिमणी दिन साजरा केला. त्या चिमणी दिनाच्या मी सर्व जे ह्या पशुसंवर्धन याच्यात काम करतात त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो प्रथम. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता आनंद पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की गडिंग्लज हा ग्रीन सिटी व्हावा अशी त्यांनी मनोधैर्य केलंय. म्हणजे हे चिमणी कसं जास्त करून जगतील यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे. निश्चितच येत्या काळात गडिंग्लज ही ग्रीन सिटी म्हणून नावारूपाला येईल असं आम्ही ग्वाही देतो. तसेच मुश्रीफ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिची सुरुवात करायचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि त्या जे वृक्ष लागवडीत ज्यांचं फार मोठं योगदान आहे ते वांगणकर साहेब, त्यांचंही आम्ही कन्सल्टंट घेतलेलं आहे. शिवसाहेब असतील, आमचे सर्व नगरसेवक असतील व तसेच ह्या वृक्ष संवर्धन किंवा बाकीच्या सगळ्या ह्याच्यात काम करणारे मगर सर असतील, आनंद पाटील साहेब असतील, आमचे मित्र नागेश सवले साहेब असतील किंवा आमचे महबूबभाई असतील, या सर्वांचे तुमचं मार्गदर्शन आम्ही घेऊन निश्चितच एक चांगल्या रूपाला गडिंग्लज कसं नावारूपाला येईल याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. आणि ज्या ज्या वेळी तुम्ही हाक मारशिला, तुम्ही जे जे सूचना दिशिला त्याचं पालन आम्ही नगरपालिकेच्या मार्फत करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिमणीचं अस्तित्व आणि पर्यावरण हे एकमेकाशी गुंतलेले विषय आहेत. जर चिमण्यांची संख्या जास्त असेल तर त्या शहराचं, त्या गावाचं पर्यावरण चांगलं असतं असं एक म्हटलं जातं. आणि काही वर्षापूर्वी नगरपालिकेनं चिमणी हा आपला नगर पक्षी म्हणून घोषित केलेला आहे. गडिंग्लज शहर पूर्वीपासूनच परंपरेनं एक वृक्षांची अधिक संख्या असलेलं शहर, पर्यावरण विषयक अधिक जागृत असलेलं शहर म्हणून ओळखलं जातं. इथून पुढच्या काळात सुद्धा म्हणजे माझी वसुंधराच्या अभियानाच्या निमित्तानं आपण वृक्षारोपण असेल, सोलार ऊर्जेचा वापर असेल, त्याचबरोबर लोकांना विद्युत वाहनांचा वापर अधिकाधिक करण्यासाठी आपण प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय. त्याबद्दल जनजागृती करतोय आपण. तर इथून पुढच्या काळात सुद्धा हे चिमणी दिवस हे त्यातलं एक माध्यम आहे. नगर पक्षी आपण चिमणी म्हणून घोषित केलेला आहे. हे पर्यावरण संदेश देण्याचाच आपला हेतू आहे. यापुढील काळात देखील गडिंग्लज शहर एक पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरणाचा विचार करणारं शहर, एक ग्रीन सिटी म्हणून कसं उदयाला येईल याबाबत आपण सर्वजण मिळून पुढाकार घेऊन प्रयत्न करूया असं मला वाटतं. आज जागतिक चिमणी दिन, त्यानिमित्तानं मी गडिंग्लज नगरपालिका व सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी आणखीन आनंद पाटील यांच्या सर्वांचं मी अभिनंदन करते आणि खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर गडिंग्लज नगरी याला एक वेगळी परंपरा आहे. सगळ्याच गोष्टीत शांतताप्रिय,
आणखीन कधी दंगे धोपे नाहीत आणि अशी संस्कृती लाभलेलं गडिंग्लज शहर. खरं तर पर्यावरण फक्त आपलीच नगरपालिकेची जबाबदारी नाही, तर सर्व नागरिकांची ही जबाबदारी आहे. तेव्हा सर्व नागरिकांना मी आवाहन करते की ही जी चळवळ नगरपालिकेने उभी केलेली आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सक्रिय भाग घेऊया. ज्या समाजामध्ये आपण लहानाचे मोठे होतो त्या समाजाचं ऋण सुद्धा आपण फेडलं पाहिजे. आणि हे समाजाचं ऋण फेडणं म्हणजेच आपण निसर्गाची जपणूक करणं. आणि निसर्गामध्ये जे अनेक घटक आहेत, मग पाणी, पक्षी, फुलं, वेली यांची जपणूक करणं आणि लुप्त होत चाललेले जे काही पक्षी आहेत, जे काही आपले झाडे, वृक्षवल्ली आहेत, यांची जोपासना करणं हे एक महत्वाचं ठरतंय. आणि या अनुषंगानं आज नगरपालिकेमार्फत जो उपक्रम राबवलेला आहे अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. एवढंच मी इथं बोलू इच्छिते. धन्यवाद. आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असं म्हटलेलं आहे. पृथ्वी जी आहे ती आपल्या सर्वांच्या हक्काची मालकीची आहे आणि आपल्या सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन गुण्या गोविंदानं राहायचं आहे. जसं झाडं असतील, प्राणी, फुलं, पक्षी असतील, ते आपल्याला काहीच त्रास देत नाहीत, त्यामुळे आपल्याला पण त्यांना त्रास देण्याचा कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायची. आणि पुन्हा एकदा सर्वांना जागतिक चिमणी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.